होणाऱ्या वंदे मातरम सार्थ शताब्दी वर्ष या ऐतिहासिक कार्यक्रमात शासनातर्फे मला बोलण्याचा मान मिळाला ही माझ्यासाठी एक अभिमानाची आणि प्रेरणादायी संधी आहे। आज मी येथे वंदे मातरम ते वंदे भारत याविषयी आपले मत व्यक्त करणार आहे। आपण केवळ शब्द उच्चारत नाही तर आपल्या मातृभूमीच्या ममतेला, बलिदानाला आणि संस्कृतीला वंदन करीत असतो। हे गीत केवळ राष्ट्रगीत नाही, ते आपल्या आत्म्याचं गीत आहे, आपल्या ओळखीचं प्रतीक आहे। आजचा भारत स्वातंत्र्य, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांच्या संगमावर उभा आहे। वंदे मातरम पासून ते वंदे भारत पर्यंतची आपली वाटचाल ही केवळ विकासाची नाही तर जागतिक नेतृत्वाच्या नव्या युगाची सुरुवात आहे। चला या प्रेरणादायी प्रवासात आपण सर्व मिळून भारत मातेचं वंदन करूया आणि अभिमानाने म्हणूया वंदे मातरम, वंदे मातरम। मित्रांनो, आज या पवित्र भूमीवर या सुवर्ण क्षणी आपल्या अंतःकरणातून निनादू दे वंदे मातरम। हे शब्द फक्त गीत नाहीत, ही भारत मातेची शपथ आहे। हा नारा नाही, हा राष्ट्राच्या अस्तित्वाचा श्वास आहे। या शब्दांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला दिशा दिली। या शब्दांनी असंख्य क्रांतीवीरांनी फासावर चढताना वंदे मातरम म्हणत म्हणत हसत हसत बलिदान दिले। हा शब्द उच्चारला की आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी होते आणि अंगावर काटा येतो, तर छाती अभिमानाने भरते आणि डोळ्यात पाण्याऐवजी तेज निर्माण होते। मित्रांनो, हे केवळ शब्द नाहीत, हे आहेत आपल्या अस्तित्वाचा अर्थ, आत्म्याचं संगीत आहे। वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन आणि नमन, अर्थात मात तुझे सलाम। ही त्या मातृभूमीची हाक आहे जिने आपल्याला जीवन दिलं, ओळख, अभिमान दिला। आपण आज ज्या भूमीवर उभे आहोत त्या भूमीच्या कणाकणात असंख्य बलिदानाची, तपश्चर्येची आणि संघर्षाचे पावित्र्य आहे। ही तीच भूमी जिथे श्रीरामाने धर्मासाठी युद्ध केले, बुद्धाने करुणेचा संदेश दिला, तर गांधींनी अहिंसेचा प्रकाश पसरवला आणि शिवबाने स्वराज्य निर्माण केले। वंदे मातरम हा शब्द म्हणजे त्या सर्वांच्या स्मृतीचं एकत्रित रूप, ती आपली संस्कृती, ती आपली चेतना, तीच आपली ओळख। जननी जन्मभूमीस्र स्वर्गादपि गरीयसी म्हणजे जन्मदाती माता आणि जन्मभूमी दोन्ही स्वर्गापेक्षा महान आहेत। मित्रांनो, युरोपीय राष्ट्रांमध्ये, विशेषतः भांडवलशाही राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि त्यांना औद्योगिक क्रांतीसाठी कच्चा माल आणि पक्क्या मालासाठी बाजारपेठची आवश्यकता भासू लागली। हा काळ होता इसवी सन 1516 वळले आणि त्यांचा डोळा गेला आशिया आफ्रिका खंडाकडे। त्यात सोने की चिडिया समजला जहाज, फ्रेंच, पोर्तुगीज यांचा बंदोबस्त करून वाणिज्य क्रांतीला सुरुवात केली। इसवी सन 1600 ते 1757 पर्यंत नुसता इंग्रजांनी व्यापाराचा देखावा केला। आपल्या समृद्ध प्रदेशातील कच्चा माल इंग्लंडला घेऊन गेले व त्यांच्या कंपनीत तयार झालेला पक्का माल आपल्या मस्तकी मारत गेले। देशाला आर्थिक दृष्ट्या अंतर्गत कारभारात पोखरत गेले आणि पाहता पाहता व्यापारी बंगालमध्ये इसवी सन 1757 वाणिज्य वादातून वसाहतवादाकडे वळला। प्रथम इंग्रजांनी 1757 प्लासी, 1764 बक्सार जिंकून घेतले आणि पाहता पाहता 1765 पासून दुहेरी शासन व्यवस्था या भारतामध्ये लागू केली आणि तैनाती फौज, कायम दारा, रयतवारी, महालवारी अशा टॅक्स सिस्टम, जे टॅक्स वसुलीच्या अशा अनेक लुटारू पद्धती राबून या देशाची मनसोक्त लूट करून आपल्याला दारिद्र्याच्या खाईत लोटले। राष्ट्रवादाच्या, एकतेच्या व शिक्षणाच्या अभावी तथा आपल्या संस्कृतीने संयम जो पाळणे शिकवले, तो पाळता पाळता आपण गुलाम होत गेलो। बंगाल ते महाराष्ट्र, दिल्ली म्हणजेच काय तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही बाजूने इंग्रजांनी आपल्या भारतावर साम्राज्य विस्तार केला आणि आपल्या भारताला गुलाम बनवले आणि मनात येईल तेवढी लूट, मनात येईल तसा अन्याय, अत्याचार करणे सुरू केले। तेथून 1757 नंतर तेथून अगदी 100 वर्षांनी म्हणजेच 1857 त्याच बंगालमध्ये क्रांती ज्योत पेटली व स्वातंत्र्य संग्रामाची ठिणगी पेटली। झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने पुकार दिला, मैं मेरी झाशी नहीं दूंगी। तिच्या तलवारीच्या टोकावर आत्मसन्मान झळकायला लागला। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रथमच कोणत्या स्त्रीने ब्रिटिशांना ललकारले होते, यात महाराष्ट्र सुद्धा मागे राहिलेला नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र देशाची कर्मभूमी राहिलेली आहे। तात्या टोपे असो, नानासाहेब असो, त्यांच्या माध्यमातून बंगालमधून पेटलेली ही ठिणगी उत्तर भारतामध्ये पसरत गेली आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध आता स्वातंत्र्याची गर्जना सुरू झाली। येथूनच मोठ्या प्रमाणात देशात सुशिक्षितांचा, समाज सुधारकांचा, क्रांतीवीरांचा नवीन वर्ग तयार होऊ लागला।
त्यात बंगालमध्ये मंगल पांडे यांनी स्वातंत्र्याची ठिणगी जी पेटवली होती, त्याच बंगालमध्ये आजच्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1875ला कलकत्त्याजवळील नौहाटी कांताटपाडा येथे एकट्या बंगाली माणसाने आनंद मठ या कादंबरीतून वंदे मातरम या गीताला मिश्र भाषेतून जन्म दिला. त्यांचं नाव होतं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणजे तत्कालीन ब्रिटिशकालीन कलकत्ता विद्यापीठाचे पहिले ग्रॅज्युएट आणि नंतर त्यांना ब्रिटिश सरकारने शासनामध्ये समाविष्ट करून घेतलं. म्हणजेच ते डेप्युटी कलेक्टर सुद्धा राहिलेले आहे. भारत माता हे केवळ भूमी नाही, ती जिवंत सत्व आहे हे त्यांनी दाखवून दिलं. वंदे मातरम 1882ला वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध सुद्धा झालं. या गीताने गुलाम भारतात नवचैतन्य सुद्धा आणले. खरी गर्जना झाली ती 1896ला कलकत्ता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम ही गीत प्रथमतः गायले आणि तेव्हाच तो स्वातंत्र्याचा जयघोष होता व इंग्रजांच्या गुलामगिरीत खितपत पडलेला भारत जागा झाला. त्याच क्षणी भारताने स्वतःचा आवाज शोधला, एक असा आवाज जो अन्यायाविरुद्ध उठला आणि जगाला सांगितलं आम्ही झुकणार नाही. वंदे मातरम हा क्रांतीचा मंत्र बनला. पाहता पाहता 1905चा काळ वर्ष आपल्या भारताच्या मस्तकी आलं. लॉर्ड कर्झन सारख्या नालायक इंग्रज अधिकाऱ्याने 1905ला डिवाइड अँड रूल या दडपशाहीचे धोरण आखून गुन्ह्या गोविंदाने एकोपाने राहणारे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात बंगालची फाळणी करून फूट पाडली व सक्के भाऊ पक्के वैरी केले व अखंड भारताचे डोळे उघडले. दंगली पाहून बंगाल रक्ताची होळी खेळू लागला. परंतु मारणारा येतो तर तारणारा पण येतो, हीच आपली संस्कृती. 20 ऑगस्ट 1905ला कलकत्ता येथील टाउन हॉल मध्ये बंगाल फाळणी निषेधार्थ सभेत वंदे मातरमची गर्जना झाली व पुढे हे शब्द स्वातंत्र्याचे प्रेरणास्त्रोत बनले. राम कृष्ण बौद्धाची भूमी जागी झाली. अरे त्या काळात जेव्हा शाळांमध्ये रस्त्यावर सभामध्ये हे गीत गायले जाई तेव्हा ब्रिटिश अधिकारी थरथर कापत असत, कारण त्यांना ठाऊक होतं वंदे मातरम हे 2 साम्राज्य हलवण्याची ताकद आहे. आपल्या भारत भूमीच्या प्रत्येक कणात प्रत्येक श्वासात वंदे मातरम आगाज करू लागलं. वंदे मातरम म्हटलं की झोपलेला भारत जागा होऊ लागला, जागा झालेला भारत वंदे मातरम. आणि एक नवीन वादळ तयार झाले आणि विविधतेने नटलेले या देशात जाती धर्म प्रांत भाषा अशी विविधता नष्ट करून एकत्र येऊन भारत माताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास तयार झाले व खऱ्या अर्थाने इथेच भारतात एकता व राष्ट्रवाद उदयास आला. विद्यार्थी कामगार स्त्रिया बालक सर्वांच्या ओठावर एकच मंत्र वंदे मातरम हे गीत विद्रोहाचं प्रतीक बनलं. त्या गीताने राष्ट्रभक्तीला दिशा दिली आणि गुलाम मनाला जागवलं. वंदे मातरम एक ज्वाला म्हणून उदयास आली. त्या काळात ब्रिटिश साम्राज्याची छत्रछाया सर्वत्र होती, पण बंकिम बाबूच्या या गीताने जागृतीचा अग्नी पेटवला. प्रत्येक हृदयात देशभक्तीचे दीप जळू लागले. शाळांमधून चौकामधून क्रांतिकारकांच्या ओठावरून फक्त एकच स्वर घुमू लागला, वंदे मातरम. हीच प्रेरणा पुढे लाल बाल पाल नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक महात्मा गांधीजी अरविंद घोष या सर्वांना दिशा देणारी ठरली. वंदे मातरम उच्चारण्यास बंदी होती, पण आमच्या वीरांनी भीतीला नमते घेतले नाही. विद्यार्थी रस्त्यावर उतरले, सैनिकांनी ध्वज हातात घेतला, स्त्रियांनी घर सोडून मोर्चे काढले, फक्त एका स्वप्नासाठी, स्वतंत्र भारतासाठी. फासावर चढताना क्रांतीवीरांच्या ओठावर सुद्धा शेवटचा शब्द होता वंदे मातरम. ब्रिटिशांच्या या अन्याय अत्याचारी जुलमी राजवटीला तोडून मोडून काढण्यासाठी आणि स्वातंत्र्याचं आंदोलन छेडण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या देशाला चतुसूत्री प्रोग्राम दिला. स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. आणि देशात लाल बाल पाल सारखी त्रियत्री नेतृत्व करू लागली. पुढे अॅनी बेजंटच्या नेतृत्वात होम रूल चळवळ देशात गर्जना करू लागली. देश इंग्रजांना ललकारू लागला. पाहता पाहता भारतामध्ये या चळवळीला दाबून टाकण्यासाठी रॉवलट ऍक्ट सारखा काळा कायदा या ब्रिटिशांनी जन्माले घातला. पण शांत लढ्यातही रक्त सांडलं. जालियनवाला बागेत निर्दोषांचा संहार झाला आणि त्या दिवशी भारताच्या भूमीने रक्ताच्या प्रत्येक थेंबाला शपथ दिली, ही गुलामी आता टिकणार नाही. भारत पेटून उठला. अशातच या देशाचा बलाढ्य नेतृत्व 1 ऑगस्ट 1920ला अनंत काळात विलीन झालं. ते म्हणजे होतं लोकमान्य टिळक. आणि त्यांच्या मृत्यूनंतर भारतात सुरू झाले सत्य आणि अहिंसा तत्वावर आजन्म अतूट विश्वास आणि कर्म करणाऱ्या गांधी युगाला. गांधीजीनं सांगितलं
माझं आयुष्य माझा संदेश आहे, सत्य आणि अहिंसा हेच माझं शस्त्र आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यू दिवसालाच महात्मा गांधी यांनी देशाला ब्रिटिशांविरुद्ध आवाज दिला. तो होता असहकार चळवळीचा, टिळकांची चतुसूत्री कार्यक्रम राबवण्याचा. एकीकडे देश गांधीजीच्या नेतृत्वात 1920 ला असहकार चळवळ, तर 1930 ला दांडी यात्रा. मिठातून निर्माण झालेली स्वातंत्र्याची लाट. गांधीजीच्या पायांनी जेव्हा दांडीच्या वाळूत मिठाचा स्पर्श केला तेव्हा साऱ्या जगाने पाहिलं, एका वृद्धाने साम्राज्याला हलवलं. त्या मिठात फक्त होता खारटपणा नव्हता, त्यात होतं स्वावलंबनाचं तत्वज्ञान. तर दुसरीकडे क्रांतीची आग पेटवणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या भूमीत काही वीर असे अनेक झाले ज्यांनी म्हटलं, सांडू दे रक्त पण देश जागा झाला पाहिजे. भगतसिंग म्हणायचे, क्रांती जिवंत राहील कारण ती माणसाच्या हृदयात आहे. आणि हसत हसत वंदे मातरम म्हणत फासावर चढले. 1931 साली जेव्हा हे 3 वीर फासावर चढले तेव्हा संपूर्ण भारताने त्यांच्या जयघोषात रडले. पण त्या अश्रूमध्येही तेज होतं, अपमान नव्हता. आणि देश गर्जना करू लागला, वंदे मातरम. 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर गांधीजींनी देशाला शेवटचा आणि अंतिम मंत्र दिला, तो म्हणजे डू ऑर डाय. करेंगे या मरेंगे, म्हणजे आता करा किंवा मरा, असा उद्घोष करून भारत छोडो आंदोलन सुरू केले. ब्रिटिशांनी भारतीय नेत्यांना तुरुंगात टाकून हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी दडपशाही धोरण राबवलेच. पण त्या दिवशी संपूर्ण भारत उठला. रेल्वे थांबल्या, कारखाने बंद झाले, शाळा रिकाम्या झाल्या आणि एकच मंत्र घुमला, वंदे मातरम, भारत माता की जय. ही होती गुलाम भारताची शेवटची हाक. आणि देशात जन आंदोलन तयार झाले. फक्त वंदे मातरम ज्या जयघोषाने एकीकडे अहिंसेच्या मार्गाने जनता आंदोलन करू लागली, तर दुसरीकडे क्रांतीवीरांची मोठी फळी या देशामध्ये उदयास आली. चापेकर बंधू असो, विदा सावरकर असो, अनंत कानेरे असो, अरविंद घोष, तर भगतसिंग असो, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, ज्यांनी म्हटलं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, ज्यांनी ग्लोबल अलायन्स तयार केलं, असे सुभाषचंद्र बोस असो, की एकीकडे अहिंसा तत्वाने आंदोलन तर दुसरीकडे ईट का जवाब पत्थर से म्हणजे टीट फॉर टॅट नि उत्तर देण्यासाठी क्रांतीवीरांची फळी तयार झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एकीकडे मावळावादी विचारसरणी तर दुसरीकडे जहालवादी दोघेही हातात हात घालून बलिदान देऊ लागले. ब्रिटिशांविरुद्ध आवाज करू लागले, गर्जना करू लागले. आणि त्यांचा एकच ध्यास, एकच ध्येय, एकच स्वप्न होतं, ते म्हणजे भारत मातेचं स्वातंत्र्य. आणि या स्वातंत्र्यासाठी या सर्वांना प्रेरणादायी ठरणारा एकच शब्द होता, तो म्हणजे वंदे मातरम. वंदे मातरम म्हटलं की रक्त सळसळून निघायचं आणि ब्रिटिश सुद्धा घाबरून जायचे. वंदे मातरम या 2 शब्दांनी जाती, धर्म, प्रांत, लिंग, भाषा अशी भिन्नता मोडून काढली व देश एकतेने जोडला. राष्ट्रप्रेम जागृत झाले व भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढू लागले. मित्रांनो, जेव्हा ब्रिटिश साम्राज्य आपल्या भूमीवर लोखंडी पावलांनी चालत होतं, तेव्हा भारत मातेची लेकरं रक्तानं लिहित होती स्वातंत्र्याचा इतिहास. त्या प्रत्येक श्वासात एकच घोष दुमदुमत होता, वंदे मातरम, वंदे मातरम. मित्रांनो, शब्दात नव्हे, रक्तात होता वंदे मातरम. त्या काळात कोण विसरेल चापेकर बंधू, खुदिराम बोस, अनंत कानेरे, सावरकर, टिळक, लाल बाल पाल, गांधीजी, नेहरू, पटेल, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सरोजिनी नायडू, भगिनी निवेदिता, प्रीतिलता वडेदार, तर बाबू गेनू पासून तर बिरसा मुंडापर्यंत अशा हजारो क्रांतीवीर ज्यांनी आपल्या अंगातलं रक्त भारत मातेच्या पायाशी वाहिलं. तेव्हा हा देश फक्त संघर्ष करत नव्हता, तो स्वतःचं स्वाभिमानाचं पुनर्स्थापन करत होता. मातीच्या कणाकणामध्ये त्याग मिसळला, रक्ताच्या थेंबात भारत उजळला. त्या मातेला आम्ही वंदन करतो, जिच्या संततीने जग बदलला. मित्रांनो, त्या काळात लोकांकडे आधुनिक शस्त्र नव्हती, पण त्यांच्या हृदयात वंदे मातरम होतं आणि तेच त्यांच्या शौर्याचं अस्त्र होतं. त्या घोषात होती शक्ती, श्रद्धा आणि शपथ. म्हणून मी म्हणतो, जग आमचं ऐकेल कारण आमच्याकडे मातृभूमीचा आशीर्वाद आहे. त्या स्वातंत्र्य संग्रामाने आपल्याला शिकवलं की स्वातंत्र्य हे कधीच कोणाचं दान नसतं आणि ना ते भिकेत आपण मिळवलं, ते प्रत्येक पिढीने आपल्या कर्तृत्वानं कमवायचं असतं. आणि म्हणून आजही जेव्हा आपण वंदे मातरम म्हणतो, तेव्हा आपण फक्त देशभक्ती नाही व्यक्त करत, आपण त्या प्रत्येक बलिदानाला नमन करतो, हसतो. आज त्या रक्तरंजित इतिहासाला स्मरून
त्या वीरांना, त्या मातेला, त्या बलिदानाला शतशः प्रणाम. वंदे मातरम. बंधूंनो, शेवटी 14 ऑगस्ट 1947 ची ती रात्र आठवा, जेव्हा नेहरूजीच्या आवाजात भारत जागा झाला. ऍट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट आवर, वेन द वर्ल्ड स्लीप्स, इंडिया विल अवेक टू लाईफ अँड फ्रीडम. त्या क्षणी वंदे मातरम हा घोष नुसता नारा नव्हता, तो स्वप्नपूर्तीचे गीत बनला. आजही शाळा ते संसदेमध्ये वंदे मातरम उच्चारले जाते. हे त्या बलिदानाचे, त्या अश्रूचे, त्या मातृभूमीचे स्मरण आहे. 15 ऑगस्ट 1947 चा तो पवित्र प्रभात जगात प्रथमच सूर्य थोडा अधिक उजळला, कारण त्या दिवशी एका राष्ट्राने गुलामीच्या बेड्या तोडून स्वाभिमानाने मस्तक उंच केले. ते राष्ट्र म्हणजे होते आपला भारत. अंधार फाडून सूर्य उगवला, भारताचा नवा दिवस उजळला. त्या दिवशी वंदे मातरमच्या प्रत्येक स्वराने देशभरात आनंदाश्रू ओघळले. लाखो लोकांच्या बलिदानाचं फळ मिळालं होतं. मित्रांनो, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने जगात श्रेष्ठ असे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र संविधान पूर्ण केले. स्वतंत्र भारताने लोकशाही अंगीकारली व 26 जानेवारी 1950 ला संविधानाची अंमलबजावणी सुरू केली. तत्पूर्वी राष्ट्रगीताबद्दल वाद आणि विरोध सुद्धा निर्माण झालाच. त्यातही देशाने मार्ग काढला. तेव्हा 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगीत म्हणून, नॅशनल अँथम म्हणून जनगण मन यांची नियुक्ती करण्यात आली. तर वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणजे नॅशनल सॉन्ग म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या घटना समितीने समतुल्य असा दर्जा प्राप्त करून दिला. तर या गीताचा राजकीय गैरवापर नको म्हणून वंदे मातरम हे कोणत्याही एका राजकीय पार्टी संघटनापुरते मर्यादित न राहता ते स्वातंत्र्य लढ्यातील बलिदानाचे प्रेरणा स्रोत आहे असे स्पष्ट नमूद केले. आणि पृथ्वी, आकाश, पाताल असा संगम दर्शवणारा तिरंगा हा राष्ट्रध्वज म्हणून देशाने स्वीकारला. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. एका वंदे मातरम या शब्दापासून प्रेरणा मिळाली आणि बलिदानाची आहुत्या, बलिदान हे मोठ्या प्रमाणावर सुरू झालं भारतात. परंतु आज 7 नोव्हेंबर 2025 ला जेव्हा वंदे मातरमचे आपण 150 वर्ष कंप्लीट करतो आहे, तर जेव्हा 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला, जेव्हा भारत स्वतंत्र झाला, आता आपल्या मागं आज एक जबाबदारी आलेली आहे. त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. कारण भारत तर स्वतंत्र झाला, या सर्वांच्या बलिदानातून आपण आता इथे उभे आहोत. पण 2047 जेव्हा येतील त्यावेळेला आपल्या भारताचे 100 वर्ष साजरे करत असताना